सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। कर्जत तालुक्यात येत्या 14 आणि 15 मे रोजी भव्य भीम महोत्सव 2026 चे आयोजन करण्यात आले असून हा महोत्सव मोठ्या उत्साहात, जल्लोषात आणि सामाजिक ऐक्याच्या वातावरणात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती उद्योजक योगेश अप्पा गायकवाड यांनी दिली। सर्वप्रथम या देशात जन्मलेल्या संत, गुरु, महापुरुष आणि महानायकांच्या विचारांना वंदन करतो, अशा शब्दात त्यांनी आपल्या मनोगताची सुरुवात करत सर्वांना जय भीमचा संदेश दिला। योगेश गायकवाड यांनी सांगितले की कर्जत तालुक्यात 2018 मध्ये भीम महोत्सवाची सुरुवात झाली होती। गेल्या 8 वर्षांपासून हा महोत्सव सातत्याने मोठ्या उत्साहात साजरा होत असून 2026 हे या महोत्सवाचे 9वे वर्ष आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही ढोल, ताशे, नगारे, फटाक्यांची आतषबाजी आणि उत्साही वातावरणात हा सोहळा पार पडणार आहे। 14 मे रोजी होणाऱ्या कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध व्याख्याते हनुमंत पवार यांचे प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे। त्यानंतर भीमगीतांच्या ऑर्केस्ट्राद्वारे उपस्थितांना सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी मिळणार आहे। तर 15 मे रोजी महापुरुषांच्या प्रतिमांची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात येणार असून मिरवणुकीनंतर सर्व उपस्थितांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था समितीच्या वतीने करण्यात आली आहे। या भीम महोत्सवाचे अध्यक्ष सचिनदादा भालेराव असून तरुणांच्या नेतृत्वाखाली यंदाही अत्यंत सुंदर आणि भव्य आयोजन करण्यात आल्याचे योगेश गायकवाड यांनी सांगितले। यावेळी त्यांनी कर्जत तालुक्यातील सर्व आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते, बौद्ध बांधव, बहुजन समाजातील नागरिक तसेच ज्येष्ठ मंडळींना नम्र आवाहन केले आहे की पोलीस मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या भीम महोत्सवाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि हा सामाजिक ऐक्याचा सोहळा यशस्वी करावा। जय भीम, जय भारत, जय संविधान, जय शिवराय, जय जिजाऊ, नमो बुद्धाय अशा घोषणांनी त्यांनी आपल्या मनोगताचा समारोप केला। प्रथमतः सर्वांना सविनय जय भीम। या देशामध्ये जन्मलेल्या सर्व संत, गुरु, महापुरुष, महानायिका यांच्या विचाराला प्रथम त्रिवार वंदन करतो। येत्या 14 आणि 15 मेला कर्जत तालुक्याच्या वतीने भीम महोत्सवाचं आयोजन मोठ्या थाटामाटामध्ये आणि जल्लोषामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे। 2018ला भीम महोत्सवाला सुरुवात झाली। 2018 पासून ते 2025 पर्यंत 8 वर्ष झाली आणि 8 वर्षानंतरला 2026 म्हणजे 9व्या वर्षाचं मध्ये पदार्पण भीम महोत्सवाचं झालेलं आहे। आणि हा भीम महोत्सव ढोल ताशाच्या नगारात आणि फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये आम्ही साजरा करत असतो। मी सर्व आंबेडकर चळवळीच्या सर्व कार्यकर्त्यांना, बौद्ध बांधवांना तसेच बहुजन वर्गातील सर्व ज्येष्ठ मंडळी, कार्यकर्ते यांना नम्रतेची विनंती करतो। ह्या भीम महोत्सवाला सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं। 14 तारखेला जो कार्यक्रम होणार आहे, 14 तारखेच्या कार्यक्रमामध्ये हनुमंत पवार म्हणून आपल्याला व्याख्याते लाभणार आहेत। त्यांचं खूप सुंदर असं व्याख्यान आपल्याला ऐकायला मिळणार आहे। त्याच्यानंतर भीमगीतांचा ऑर्केस्ट्रा हा असा 14 तारखेचा कार्यक्रम होणार आहे। 15 तारखेला महापुरुषांच्या प्रतिमेचं भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये आपण मिरवणूक काढणार आहोत आणि मिरवणुकीच्या नंतर सर्वांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था हा भीम महोत्सवाच्या कमिटीने केलेली आहे। या भीम महोत्सवाचे अध्यक्ष आमच्या तरुणांचे प्रेरणास्थान आदरणीय सचिनदादा भालेराव आहेत आणि खूपच सुंदर असं आयोजन ह्या वर्षी देखील भीम महोत्सवाचं करण्यात आलेलं आहे। तर मी सर्वांनाच नम्रतेची विनंती करतो, या भीम महोत्सवाला येऊन आपण आनंद घ्यायचा आहे। पुन्हा एकदा मी सर्व तालुक्यातील, सर्व बहुजन वर्गातील, सर्व आंबेडकर चळवळीतील सर्व बौद्ध बांधवांना नम्रतेची विनंती करतो की येत्या 14 आणि 15 मेला जो पोलीस मैदानावरती जो भीम महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, या भीम महोत्सवाला जास्तीत जास्त संख्येने येऊन हा भीम महोत्सवची शोभा वाढवायची आहे आणि हा कार्यक्रम आपल्याला यशस्वी करायचा आहे। एवढंच मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो। इथेच थांबतो। जय भीम, जय भारत, जय संविधान, जय शिवराय, जय जिजाऊ, नमो बुद्धाय।